पंढरपूर सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या राजमुद्रा रिसॉर्टवर पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकलाय. या छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या 4 महिलांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. तसेच या अनैतिक धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या 5 पुरुषांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या रिसॉर्टच्या मालकालाही पकडण्यात यश मिळवलंय. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पंढरपूर सोलापूर महामार्गावरील राजमुद्रा रिसॉर्टमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत डगळे यांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रिसॉर्टवर अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी वेश्या व्यवसायात अडकलेल्या 4 महिलांची सुटका केली. त्याचबरोबर या अनैतिक धंद्यात सामील असलेल्या रिसॉर्टच्या मालकासह एकूण 5 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी नारायण चिंचोली पंढरपूर तालुक्यामध्ये राजमुद्रा रिसॉर्ट या ठिकाणी इल्लीगल मॉरल ट्रॅफिकिंग आणि देहव्यापार अवैधरित्या चालू आहे याची आम्हाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावरती आम्ही ट्रॅप लावला आणि आज जवळजवळ 8 ते 9 त्या दरम्यान आम्ही ह्या ट्रॅप लावून तेथे ह्या रिसॉर्टच्या ठिकाणी कारवाई केली. ह्या कारवाईमध्ये आम्ही 4 महिलांना रेस्क्यू करण्यात यशस्वी झालो आहोत व त्याचबरोबर 4 अक्यूज्डला आम्ही नॅप केलं आहे व त्याचबरोबर इतर अजून कोणी याच्यात सामील आहे का याची चौकशी करून त्यांना हे आरोपी म्हणून निष्पन्न करून आमची ही काही जी कारवाई आहे ती चालू आहे. हॉटेलचे मालक जो आहे तो त्या ठिकाणी त्या काउंटरवरती रिसेप्शनवरती आढळला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणाहून त्या रिसेप्शनमधून रजिस्टर्स ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं व महिलांची नावे आहेत व त्याचबरोबर त्यांचा मोबाईल ज्यामध्ये वेगवेगळे फोटोज व UPI ट्रान्झॅक्शन्स जे झाले आहे त्याची माहिती आहे. ते आम्ही जे काही इतर सामग्री आहे त्याचबरोबर ते काही कॉन्ट्राबँडचे पॅकेट्स आहेत व त्याचबरोबर इतर कॅश आहे ही आम्ही जप्त केलेली आहे. आता कारवाई चालू आहे. कारवाई झाल्यावरती गुन्हा दाखल होईलच लवकरच. आता ह्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही शेल्टर होममध्ये ट्रान्सफर करणार आहोत व त्याचबरोबर जे आरोपी आहे त्यांना उद्या माननीय कोर्टामध्ये हजर करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी पुढे आहे ती चालू आहे आणि ती चालू राहील. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पंढरपूर, सोलापूर.